होय हो, मी तुमच्या सोबत असल्यापासून कसं वाटतंय तुम्हाला? अगं तू तर माझ्या दुःखाची साथीदारी नाही ना, होय की. दुःखात सहभागी असणारी साथीदारीन. हा हा, जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा बी तू माझ्या सोबत होती. हा होती की. होती का नाही? हा जेव्हा बघ ती माझी 2 एकर जमीन शेजारी घेतलेली हा ती इकून टाकली हा कर्जापाय, हा तेव्हा बी तूच माझ्या साथीत होती, हा हाय का नाही? हा हं. आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, हा गाडीची 2 चाकं निकळली, हा तेव्हा बी तूच गाडीत माझ्या संग होती, हो होती की. होती का नाही? हा आणि विशेष म्हणजे आपलं लगीन झालं, हा लग्नाचा 10 लाख रुपये खर्च आला, हा ती फेडता फेडता नाकीनव झाला. हा ती तर आपल्या दोघाच्या लग्नामुळे म्हणजे दोघं साथीनच होतो ना. हा म्हणजे प्रत्येक वेळेस तू माझी साथीदारी नाहीस. हा मला तर वाटतं तू साथीदारी नाही हीच मोठी पनवती आहे काय की. काय म्हणला तुम्ही? मी काय बनवते काय? हा? काय बी कसं बोलताय? आता ते accident झाला, ती जमीन निघली का माझा काय दोष आहे? हा काय तर उगाच बोलताय तुम्ही. हे हाणले असते फेकून पण फुटल ना तुटल म्हणून नाही ना, माझ्या हातात इथं काय नाही आणि मला म्हणतात पनवती. एवढं खायला पियाला करते, एवढ्या कुरुड्या बातुड्या आणि मला म्हणतात पनवती. काय बोलता? थांबा, माझ्या पप्पाचा फोन आला. हॅलो हां हो धरा हो, पप्पांचा फोन आहे माझ्या. काय म्हणतात बघा, घ्या. हा बोला की. राम राम. हा राम 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 राम. काय म्हणता? अहो मला कसलं पोरीतलं काय कळतंय? मला काय पोरीतलं काय सुद्धा कळत नाही हो. मला जर कळत असतं तर मी असली बायको केली असती का? अहो म्हणजे मला जर कळत असतं म्हणजे जास्त नाही हो अनुभव त्यातला मला. तुम्हीच आपलं चांगलं एखादा चांगला जाणता गावातला माणूस घेऊन जावा आणि बघा मुलगी. मला नाही त्यातलं नाही जमत. जावा जावा. No, 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 no. का काच माझ्या पप्पाला म्हणलं तुम्ही? हा अगं ती म्हणायला लागली तुला, मला या म्हणले होते ती पोरगी बघायला तुझ्या भावाला. मग काय झालं? आता मला कळतंय होय त्यातलं. का बरं कळत ना? मी एवढी वाईट आहे का लगे म्हणायला लागलं? मला माहित असतं तर अशी केली असती का बायको? मग मी चांगली नाही बाई. म्हणजे तूच बघितली, बाकीच्या पोरीतला लय अनुभव नाही म्हणून काय माहिती आपल्याला. उगाच कशाला जावं एखाद्याचं नुकसान. एवढ्या आरलादान बोलत होते तर जायचं ना मग. जावाय आहे थोरला बोलवणारच की, एवढं काय जायचं. माझ्या भावाला पोरगी बघायची, तुम्हाला जरा समजतं म्हणून तुम्हाला बोलवते ती. हो तुम्हाला माहित आहे का ते? होय हो, मी काय म्हणते ऐकायला येते का? हा बोल बोल. अहो ती शेजारी माहिती का नाही, ती आपली बघा तिथली शेजारी खाली राहते ती. हा मग तेच काय. अहो त्यांनी ना लिंबू उतरून असं टाकलं 2-4 माहित आहे का? लिंबू आणि ती हळद कुकू लावून तसलं उतरून टाकले. हे मला काय त्याचा फरक पडत नाही. लेबन ती बिंबन काय मला घेणं देणं नाही. हे त्या लिंबाचं काय काय आपला संबंध नाही. अहो ती तुडवल्यावर भूत लागते ती म्हण. तुम्ही तुडव बिडवली काय? अगं काय त्या लिंबाचं सांगायला लागले. मला तर 10 वर्षापूर्वीच हाडळणं झपाटलंय. मी काय हाडळ आहे? तुम्ही लयच बोलता बघा. अगं नाही तसं काय नाही. तो रागाला जाऊ नको. मग ती 10 वर्षापूर्वी नाही का काहीतरी झालता बघ हादसा, ती त्याच्याबद्दल म्हणत होतो मी. लिंब बिंब आपण कशाला तडवलं ते? तसं काय नाही, तसं काय नाही. तू विषय लय मनावर घेऊ नको. नाही नाही त्याचं काय नाही. जडे वेगवेगळ्या कलरच्या कुरड्या कवा केल्या ग? अहो ही कुरड्या येत्या आणि ही शाबूस तांदळाच्या येत्या. ही वाफेवरची येत्या व तुम्हाला आवडते त्या ना वाफेवरच्या? ते आपण नाही का शाळेत गेल्यावर ती 5 रुपयाला असायची बघा तसली कुरडी, ती भाजलेली खुसखुशीत. हा ती शाबूस तांदळाच्या केल्या द्या आणि ही थोड्या पाण्याच्या केल्या द्या. मग तो मला तळून दिली नाही आज महाशिवरात्रीचं. हा ग बया, आव कसं व ध्यानात नाही काय तुम्ही सांगितलं नाही तुमचं. आवाज तुमची महाशिवरात्र. आव चला आता लगेच तळून देते हो का.
कुठल्या कलरचे पाहिजे सांगा. हिरव्या येत्या, या येत्या, भगव्या येत्या. प्रत्येकातली एक एक तळ. बस संध्याकाळी तळू का? तळ कावा बी तळ. सोडणार नाही का उपास? आज नसते तो सोडत, उद्या सोडते ते. हा होय. तू कधी काय धरलाय का? तुला काय माहित आहे का? आहो मी उपास धरला, मला लय भूक लागते सारखी. आणि खिचडी नाही ना आवडत त्यामुळं. तुम्हाला कसं खिचडी आवडते त्यामुळं तुम्ही धरलं काय म्हणजे हे होत नाही. पण मला धरायला लयच म्हणजे येड्यावान होतंय. मग ती अशक्तपणा येतोय. बरं जाऊ दे. रताळ आहे ते ना, रताळा बी घाल भिजू शिजू. रताळून दूध खावा मग संध्याकाळी. हा आणि ते बटाट्याची ते आमटी, शेंगदाणा टाकलेली आमटी. हा करते की. मला सांगायचं की अहो मी तळ असते की. आता मी भरून ठेवायला लागली होती डब्यात. जाऊ दे, खिचडीनं पोट भरल्यासारखं झालंय. काय लय गरज काय नव्हती ही सकाळी. काय ती काय एकच की. तेच काय. आता संध्याकाळी तर भाज. वेपर्स तर लय तेलकट असते ती नको. हा नको वेपर असतं ती लय पित्त होतं त्यानं. ते नाही. आणि तुम्ही त्या देवळात जाऊन आला का नाही खंडोबाला? लवतळेश्वरला जाऊन आलो की आताच पाया पडून आलोय. हा मला का बरं नेलं नाही? तुला काय न्यायचं आहे आता? तू काय उपास धरलाय? हा उपास नाही धरला तर देव म्हणत नसतो उपास धरा. नाही पण तो उपास धरायला पाहिजे होता. उपास धरल्यावर न्यायचं देवाच्या पाया पडाय. असं थोडीच असतं देवान कुठं म्हणलंय का तुम्ही उपास धरल्यावरच माझ्याकडे यायचं? बरं जाऊ दे आता. माणसानेच काढलाय नाही उपास बिपास. आता ते चालाय गेल्यावर मग आपण जाऊ तिकडं. बर चालतंय. खंडोबाला तर चला की पाया पडायला. हा जाऊ तिकडून दोन्ही जाऊ. कडेपटाला राहू द्या, इथं जाऊ आपल्या चौकातल्या. हा चालतंय. आणि संध्याकाळी तुम्हाला भाजून देईन. भाजून कुरड्या वेगळ्या, कुरड्यात मिक्स करू नको. नाही बे ही उपासच आहे की. उपासच कशाला त्याच्यात मिक्स करते? ते नाही त्याच्यात मिक्स करणार. या असं याच्यात ठेवलं त्या. ती काय होतंय उपासाला ती चालणार नाही ना. लय दिवस झाले सारखं ती वाळून 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 कुटरा झाले ते. ही बघ किती छान दिसते का नाही? मग भारी आहे ना भगवा कलर. आणि ती आलंय त्याला हे लागतंय माहित आहे. अजून उन्हाळा चालू व्हायचा आहे पण मी खायासाठी केले तसं म्हणलं बघावं तर येते का नाही. मला येते ते का? खाल्ल्याशिवाय कसं करणार आहे? मग तुम्ही खाल्लेच नाही आहे ना, तुम्हाला दिलेच नाही ते भाजून. बरोबर आता देईन भाजून. नुसते दिसाय देखणे असून काय उपयोग आहे? हा मला येतं सगळं, नकाही करू. नवा जेडे मला काय म्हणायचं, सगळ्याचे आईबाप देत असते ते. म्हणजे पुरीला कुरड्या भातुड्या करून. तुझे आईबाप काय देत नाही तुम्ही? हा तूच करायला लागली इथं. तुझ्या बी आईबापाने कोणीतरी घेऊन यायला पाहिजे ना इकडं. कुरड्या भातुड्या काहीतरी घेऊन यायला पाहिजे. हा की आपली पोरगी लय लांब आहे, त्याला कोण करून द्यायचं असं काय वाटत नाही का? नाही तो केलंय म्हणा, तो चांगलं केलंय, त्याच्याबद्दल वाद नाही काय. नाही का असतं ना म्हणून म्हणलं. अहो माझ्या आईला दिसत नाही ना आता. दिसायचं थोडं कमी आलंय. वय झालंय तिचं आता. कशी करणार ती? म्हणून नाही दिलं त्यानं ना. देत नाही वय, दरवर्षी देते. लयच गरीबाने बोलायला लागले ग. मग काय तर. हा पार चेहरा बिरा पाडलाय मोलपणा. मग खरंच बोलते का काय सॉंग बिंग करते? नाही व खरंच बोलते की. आवड मग हसते कशा बाय? ती तुम्ही म्हणताय तसं मन मला हसू येतंय. होय हा नाही ना तर माझ्या काय देत नाही. देते मस्त शेवाळ्या देते, कुरड्या पायलीच्या नामकन तमकन काय काय नको ती सांडगण बिंडगण काय काय नाही ती देते. पण आता तिचं म्हातारी झाली, आपणच तिला द्यायचं असतं. द्यायचा मग आता तो केलंय तू देणार की आता या उन्हाळ्याला. आता केलं का ना आता पुढच्या महिन्यात करणारच आहे आणि देणार. चालतं द्यायचा मग. देणारच. द्यायचं म्हणजे हे काय निघ मग आता. निघणारच देणारच. यंदा शेवळ्या करून देणार, कुरड्या ही सगळं करून देणार. उचल बांध मग बॅग. आताच अजून टाइम आहे मार्च एप्रिल यायला. आता सुद्धा फेब्रुवारी आहे. हे आपलं बघायला ट्राय केलंय म्हणलं येतंय का नाही बघावं. मला वाटलं ही बॅग भरायची आहे वरची. नाही बी लगेच तुम्ही घालवायचंच बघत जावा मला माहेरला. होय
आपलं नवीन लग्न झालं तेव्हा तुम्ही मला 12,000चा फोन दिलता आहे का नाही? हा होय की. आणि हळदीला किती मजा आलती हो. हो बरोबर आहे की. मग तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता हो, काय सुद्धा विसरला नाही. किती प्रेम करताय. होय ना. ती दिवस कसा विसरेन मी. त्या दिवसापासून तर माझ्या आयुष्याला पनवती लागली. No, 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 no.